नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अतिशय महत्त्वाचा जी.आर. म्हणजे 11 डिसेंबर 2025चा आदिवासी विभागाचा नवा शासन निर्णय पूर्ण तपशिलासह समजून घेणार आहोत. तर या जी.आर.मध्ये आदिवासी कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिल सवलतीसाठी मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर कोणाला फायदा मिळणार, किती निधी मंजूर, कसा वापर होणार, सर्व माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. तर हा जी.आर. काय आहे? तर आदिवासी घटक योजनेअंतर्गत कृषी पंप म्हणजे ॲग्रिकल्चरल पंप वापरणाऱ्या अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी हा जी.आर. जारी करण्यात आला आहे. तर या जी.आर.चा मुख्य उद्देश काय आहे? तर या जी.आर.चा मुख्य हेतू म्हणजे अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वीज दर सवलतीसाठी निधी उपलब्ध करणे, त्यांच्या कृषी पंपासाठी लागणाऱ्या विजेचा आर्थिक ताण कमी करणे, वीज अनुदान मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून निधी वेळेवर वितरित करणे. सरकारने 2025-26 या वर्षासाठी वीज दर सवलत योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. तर नेमका किती निधी मंजूर? तर या जी.आर.मध्ये दिलेल्या तक्त्यानुसार योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत लेखाशीर्ष 28015614 2025-26 तरतूद 1380 कोटी रुपये, आधी वितरित निधी 529.25 कोटी आणि आता मंजूर निधी 189.3 कोटी नवीन मंजुरी. म्हणजेच या जी.आर.द्वारे अतिरिक्त 189.3 कोटी रुपये वीज सवलतीसाठी वितरित करण्यात आले आहेत. तर हा निधी कोणाला मिळणार? तर हा निधी फक्त आणि फक्त अनुसूचित जमाती म्हणजे एस.टी. घटकातील शेतकरी ज्यांच्याकडे कृषी पंप कनेक्शन आहे, जे आदिवासी उपयोजनेच्या क्षेत्रात येतात, या शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करणे, सवलत देणे आणि सबसिडी देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. तर निधी वापरण्याचे नियम पाहूया. तर जी.आर.मध्ये निधी वापराबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. हा निधी फक्त आदिवासी लाभार्थ्यांवरच खर्च करायचा. विभागीय अधिकारी यांनी सर्व लेखाशास्त्रीय नियमांचे पालन करणे आवश्यक. झालेल्या खर्चाचे अहवाल आणि तपशील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी आदिवासी विकास विभागाला पाठवणे. आदिवासी उपयोजना क्षेत्र व उपयोजना क्षेत्राबाहेरील खर्च वेगळा नोंदवणे आवश्यक. निधीचा वापर पारदर्शकतेने आणि शासनाच्या नियमानुसार करणे बंधनकारक. तर हा जी.आर. ई ऑफिस क्रमांक 1121-177 नुसार मंजूर करण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार? तर या जी.आर.नुसार आदिवासी शेतकऱ्यांची वीज बिल कमी होणार, कृषी पंप चालवण्याचा ताण कमी, अनुदानाची रक्कम वाढल्याने वीज सवलत अधिक वेळेवर मिळणार, वीज कनेक्शन बंद होण्याचा धोका कमी आणि सिंचन क्षमता वाढल्यामुळे कृषी उत्पादन सुधारणार. एकूणच हे आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक समर्थन आहे. तर मित्रांनो, हा जी.आर. विशेषतः आदिवासी कृषी पंपधारकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर मित्रांनो, अशाच शासकीय योजना, जी.आर. अपडेट्स आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.